नमस्कार मित्रांनो, वारुंजे या ठिकाणी उद्या ओपनचं भव्य दिव्य मैदान होत आहे आणि त्या वारुंजेच्या ओपनच्या मैदानामध्ये असे महाराष्ट्रातील कोणकोणते नंदी त्या ठिकाणी पळायला येणार आहेत याची चर्चा करूया आणि गुलालामध्ये कोणकोणते राहू शकतात नंदी याचीसुद्धा जरा थोडीशी चर्चा करूया। उद्या प्रथम बघूया कोणकोणते नंदी पळण्यासाठी त्या ठिकाणी टॉपचे येणार आहेत। उद्या मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड एकनाथदादा कंदूर यांचा जो कंदूरचा राजा आहे तो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। खूप साऱ्या शुभेच्छा त्यालासुद्धा। उद्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान असलेला गर्णिकेकरांचा हिंद केसरी राजासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे, त्यालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलाने हिंद केसरीच्या मैदानामध्ये सतत गुलाल मिळवतोय असा हा अजित शेठ यांचा कारुंडेकरांचा चिक्यासुद्धा कदाचित एखाद्या वेळेस दिसू शकेल मैदानामध्ये। अपडेट आजारी आहे परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये बघायला मिळतोय का नाही, बघूया। खूप साऱ्या शुभेच्छा चिक्यालासुद्धा। उद्याच्या मैदानामध्ये किरण अप्पांचा उत्तम शेठ गवळी यांचा हिंद केसरी रायनासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकणार आहे, त्यालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। तसेच निमगावकरांचा सावकार हिंद केसरी तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल, तो सुद्धा पळतोय उद्याच्या मैदानामध्ये। खूप साऱ्या शुभेच्छा त्यालासुद्धा। उद्या वेगाचा शेवट सर्जासुद्धा येणार आहे, महाराष्ट्राचा लाडका। 200 फुटामध्ये एक लोकांना आवडणारा 200 फुटात कामगिरी करतो, गाडी ओढतो असा आपला लाडका सर्जासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल, त्यालासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्जाला। तसेच 22-11 पिस्टनसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल, तो सुद्धा एक नामांकित नंदी आहे, तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे, तो सुद्धा येतोय। घोटचा सर्जा तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे, त्याचीसुद्धा कामगिरी अलीकडे चांगली होते आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावरतीच तो आत्ता हिंद केसरी आहे, तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। आणि कसे सातारा एक्सप्रेस बलमा तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल। सुंदर सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका तो सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये दिसेल। तसेच सुंदर 11-11 साई 11-11 मल्हार 11-11 हे तिघेसुद्धा त्या मैदानामध्ये उद्याच्या पळताना दिसणार आहे आपल्याला, त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। लखन कदाचित येईल कदाचित नाही येईल याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभा आहे, आला तर संध्याकाळी समजेल बातमी की येईल का नाही आहे। शक्यतो मला वाटतं तो गेला आहे तिकडे त्यांच्या गावी, परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये येतो आहे का नाही। शाकीरबाईंचे नंदीसुद्धा असतील उद्याच्या मैदानामध्ये, ते सुद्धा येतील उद्याच्या मैदानामध्ये। तसेच आपला किनीचा रायबा असेल, धामनेरचा स्वराज असेल, अनेक नामांकित नंदी जीवन ड्रायव्हर निनाम्यांचा सुंदर असेल, बाकीचे सुद्धा सगळे टॉपचे त्या ठिकाणी येणार आहेत। मैदान जे आहे ते 1.5 लाखाचं मैदान आहे, काळ्या मातीचं रान आहे आणि काळ्या मातीच्या रानामध्ये काळ्या मातीचे चांगले पैरे झाले पाहिजेत प्रत्येकाला। तसेच सर्जा दादासुद्धा आहे बरं का उद्या, सर्जा दादा रोमन दादा तो सुद्धा आहे, एक चांगले नामांकित नंदी उद्या आहेत। बघूया उद्याच्या मैदानामध्ये कोण अशी चांगली कामगिरी करेल, कोण वाटते फायनलला कोण राहू शकतं, एक नंबर सांगू शकत नाही, कोणी करू शकतं। तसेच मधमापूर वाडीकरांचा बदाम असेल, तो सुद्धा एक चांगला नंदी पळतो आहे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये। सचिन लक्षा ही एक नामांकित जोडी उद्या पळेल का, बघूया, काय सांगू शकत नाही, पळेलसुद्धा। तुम्हाला काय वाटते, पळेल का जोडी सचिन लक्षाची, कमेंट्समध्ये सांगू शकताय तुम्हीसुद्धा। महाराजसुद्धा उद्या पळताना दिसेल आपल्याला, महाराज आपल्या सगळ्या बकासूरच्या धावणीतला तो सुद्धा आहे उद्या। मानघरकरांचं वादळ आहे, नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्यासुद्धा आहे, तो सुद्धा एक नामांकित नंदी आहे। चांद उर्फ चंद्या हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल। असे बरेच नामांकित नंदी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत। कोणकोणते नंदी गुलाल घेऊ शकतात तर कमेंट्स बॉक्समध्ये
सांगा.